कैलासवासी महेश डोंगरे गणेश डोंगरे यांची कारखान्यावर अपघाती निधन झालं आणि त्यांचं कुटुंब आता उघड्यावर पडलेलं आहे. त्यांना 3 लहान मुली आहेत. तर आत्ता भेट दिली असताना मी माझ्या वतीनं वैयक्तिक स्वरूपात 1 लाख रुपयाची मदत त्यांना या ठिकाणी आत्ताच केलेली आहे आणि शासनाच्या वतीनं आणि कारखान्याच्या वतीनं त्यांना काही भरीव मदत मिळावी, जेणेकरून त्यांच्या 3 मुलीचा सांभाळ त्या मातेला करता यावा, याच्यासाठी मी आमदार या नात्यानं प्रयत्न करेल. प्रशासनाला जेवढ्या काही योजना आहेत शासनाच्या, त्या योजनेचा लाभ या कुटुंबाला देण्याबाबत आम्ही सूचना केलेल्या आहेत तहसीलदारांना. आणि निश्चितच सरकारच्या ज्या काही बालसंगोपनाच्या योजना असतील किंवा इतर योजना असतील, जिथून कुठं जास्तीत जास्त लाभ या कुटुंबाला देता येईल ते देण्याच्या सूचना आम्ही शासनाला केलेल्या आहेत. करणार आहोत. अशी जर एखादी घटना जर कारखान्याच्या आवारामध्ये जर घडली तर कशा पद्धतीमध्ये कारखान्याला मदत करता येते? ते कारखान्याच्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे. कारखान्याच्या आवारामध्ये घटना घडल्यानंतर ही मूलतः आपण लक्षात घेतली पाहिजे की ॲक्सिडेंटची घटना आहे, अपघात आहे. त्या अपघातामध्ये प्रत्येक कारखान्याचं धोरण वेगळं असतं. तरीसुद्धा या गरीब माणसाची जी काही कौटुंबिक परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन आम्ही कारखान्याकडं आणि शासनाकडं जास्तीत जास्त मदत या कुटुंबाला मिळावी, याच्यासाठी आमदार या नात्यानं आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.